महाराज की जय हो। माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली महाराज, बघा तुम्ही जगामध्ये सगळीकडे तुम्ही जी मंदिरं पाहतात महाराज, खांबावर मंदिर आहेत. सगळी मंदिरं ही खांबावर उभी आहेत महाराज, परंतु एकमेव जगाच्या पाठीवर असं मंदिर आहे केवळ आणि केवळ खांबासाठी मंदिर आहे. कशासाठी? जोरात वाजवा, जोरात. आम्ही खांबावर मंदिर उभं राहतं आम्हाला माहिती आहे, पण आई तुम्ही जर नेवाशाला गेलात तर नुसतं मंदिरात गेले की मध्ये काय फक्त काय तुम्ही गेला नाही का? मावशी मावशी आमच्या गडचिरोलीला दरवर्षी येतात ऐकायला, टाळी वाजवा त्यांच्यासाठी जरा. अशी आवड पाहिजे मला, माणसाला कानाला असं वाटलं पाहिजे, भूक लागली पाहिजे कानाला, काहीतरी ऐकावं, आम्ही कथा ऐकावी. मावशी तिथं खांब मध्ये मंदिरात गेलो का आपण, मध्ये दर्शन कशाचं घ्यायचं? खांबाचं. कशाचं? खांब आहे तिथं फक्त. ज्या खांबाला टेकून ज्ञानोबराय, विश्व माऊली ज्ञानोबराय, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली महाराज, ज्या ज्ञानेश्वरीचं म्हणजे ज्या गीतेवर भाष्य केलं त्यांनी, ते गीतार्थाची थोरवी, ज्या गीतेची थोरवी महाराज काय स्वतः भोले बाबा सुद्धा महाराज ही गीता ऐकतात, वाचतात महाराज. पार्वती मैया श्रवण करते महाराज. म्हणून ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द म्हणजे डोळ्यात अंजनच आहे. तरी जडजडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. आहे का नाही? जडजडोनी वहिला निग, अगोदर तयारी कर, पहिले तयारी कर, भक्तीच्या वाटेला लाग. ज्ञानोबरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली महाराज, त्या खांबासाठी मंदिर आहे भाषाला. दरवर्षी मोठं ज्ञानेश्वरी पारायण असतं महाराज तिथं. या तिकडं आमच्या भागात तिकडं आले कधी, हे बघा ना एकदा डोळ्यांनी. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबात मंदिर बांधलेलं आहे प्रवरीच्या काठी. अहो जो माऊलींनी जो रेडा बोलवला ना, तो रेडा सोबतच होता. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं महाराज, सच्चिदानंद बाबांनी सगळी लिहून काढली महाराज. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. सच्चिदानंद बाबांनी माऊलींच्या मुखातील एक एक शब्द लिहून काढला महाराज. म्हणून सच्चिदानंद बाबा सुद्धा अमर झाले की ज्यांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. सांगितली कोणी? ज्ञानोबारायांनी. आणि लिखाण कोणी केलं बाबा? सच्चिदानंद बाबांनी. कोणी लिखाण केलं? जे मेल्यानंतर जिवंत झाले, जिवंत केले ज्ञानोबांनी. मग ते जिवंत कशासाठी झाले भाऊ? फक्त ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी. पण अमर झाले ना. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत महाराज, तोपर्यंत त्यांचं नाव अमर राहील. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतांच्या संगतीमध्ये आपण लागलो की आपलं बरोबर सगळं ठीकठाक होत राहतं. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. भूल जाएंगे तेरे भाग में तेरी अच्छी बनेगी.
कागा म्हणजे कावळा. कागा से तो हे हंस करावे. हंस, कावळ्याचा हंस, कावळ्याचा हंस होईल का? जाऊ दे, आपली वेळ संपली. सांगितलं असतं तुम्हाला, 12 वाजले. कागा से तो हे हंस करावे, खुल जाएंगे तेरे भागरे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अहो तो रेडा सुद्धा सोबत निघाला, सगळी दिंडी निघाली. महाराज ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. आता वेळ कमी आपल्याला, थोडस रात्री काही विस्तार करू आपण. रात्री विस्तार करू. रेड्याची समाधी देऊन आपण थांबूया, नाही? रेड्याची समाधी आपण वाटलंच तर रात्रीच्या वेळेत देऊ. आता काय, आता रात्रीच्या सत्रामध्ये आपण ती कथा सांगू. पुढे निघाले महाराज. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि पुढे निघाले चारही भावंड. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चारही भावंड निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर पुढे सगळी चालले. पुढे जाता जाता पुढे गोदावरीच्या तटावर पुंतांबा नावाचं क्षेत्र, गाव, जे आमच्या गावाला बिलकुल खेटून आहे. म्हणजे अगदी आपल्या आश्रमापासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर येते. गोदावरीच्या कडेला, गोदावरी गौतमी, या गोदावरीच्या कडेला चांगदेव महाराजांची समाधी आहे. चांगदेव महाराज, योगीराज चांगदेव महाराज. ज्या योगीराज चांगदेव महाराज म्हणजे जे मरुद्गण होते महाराज स्वर्गातले, ज्यावेळेस ज्ञानोबरांचा अवतार झाला त्यावेळेस जे सगळ्यांनी अवतार घेतले, त्याच्यामध्ये मरुद्गणाने सुद्धा अवतार घेतला. ते म्हटले आम्ही पण चांगदेव महाराज बनून आधीच जातो म्हटले. मग आधी गेले ते किती वर्ष आधी? 1400 वर्ष जगले महाराज. किती वर्ष? 1,4 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1400 वर्ष, म्हणजे 1400 वर्ष. किती वर्षाचं आयुष्य हो. एवढ्या वेळा त्यांनी यमाला परत पाठवलं महाराज. ते योगीराज चांगदेव महाराज गोदावरीच्या कडेला आमच्या गावापासून अगदी जवळ आहे. 5 किलोमीटर आहे मोजून. शिर्डी पासून पूर्वेला बरोबर मोजून 8, 9, 10 किलोमीटर असेल. 10-12 किलोमीटर वर आहे. तुम्ही शिर्डीला जर कधी आलात तर या पुंतांबा नगरीला अवश्य या महाराज, जिथे चांगदेव महाराजांची समाधी आहे. योगीराज चांगदेव महाराज, त्यांचा आश्रम तिथे. त्या आश्रमामध्ये नेमकं योगीराज चांगदेव महाराज कुठंतरी बाहेर यात्रेला गेलेले होते. चारही भावंड आले आणि त्या ठिकाणी थांबलेले आहेत मुक्कामाला महाराज. मुक्कामाला थांबले, परंतु रात्रीच्या टायमाला नेमकं काय झालं, थोडं शांत हवा झाली आणि असं दुर्गंधी आली महाराज. वास आला, दुर्गंधी आली. मुक्ताबाईंनी विचारलं, ज्ञानदादा अरे वास कसा येतो? जरा घाण वास येतोय, दुर्गंधी येते. ज्ञानदादांनी निवृत्ती दादांना विचारलं. निवृत्ती दादांनी सांगितलं जरा हळू बोला म्हटले. गप्प बसा, आपल्याला काय रातभर जायचं, सकाळी जायचं आहे का नाही. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. आपण काय
सकाळी झालं म्हणले आता रात्र तर झाली नाही, पण मग हा वास कशाचा येतोय? निवृत्ती दादांनी सांगितलं आपण ज्यांच्या आश्रमात आहोत ना ते योगीराज चांगदेव महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमातले जे महंत आहेत चांगदेव महाराज ते सिद्ध महात्मे आहेत, सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध संत आहेत. त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे मुक्ताई, आजूबाजूचे लोक माणसं मरण पावले का तिथं आणून टाकतात आणि हे चांगदेव महाराज काय करतात, त्या मेलेल्या माणसाला पुन्हा जिद्द करतात. काय करतात? मेलेल्या माणसाला पुन्हा, मरण पावलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करतात. त्याच्यामुळं सगळे आजूबाजूचे बरं होतं ना हो, म्हातारं गेलं का तिथं नेऊन टाकायचं. त्या महाराजांनी पाहिलं का आलं म्हातारं जिद्द झालं का चाललं परत घरी भांडायला, चांगलं होतं ना. त्या प्रेताची दुर्गंधी यायला लागली, त्या प्रेताच्या दुर्गंधीने मुक्ताईचं डोकं उठलं. म्हटले मेलेले माणसं लोक इथं आणून टाकतात, मग तो जिवंत कमून करीन. अहो म्हणे तो येईल ना 2 दिवसांनी. कशाला 2 दिवस म्हटले? रात्रभर एक तर झोप नाही आली, पहाटे परत मुक्ताईला जाग आली. म्हटले काय त्याचा वास येतो? म्हणले थांबा ते कशाला, ते कधी यायचे योगीराजन, कधी त्यांना जिवंत करायचे. चला म्हटले आपणच. गेली मुक्ताई पुढं, महाराज चारी भावंड हे गेले पुढं, मुक्ताई पुढे, माग 3 भावंड हे. काय महाराज सकाळची वेळ आहे, महाराज तिकडनं सूर्यनारायण उगवतोय. मुक्ताईने नुसती नजर टाकली त्या प्रेतावर, नुसती नजर टाकता क्षणी म्हटली नुसतं मुक्ताई म्हटले काय झोपले, उठा. उठा म्हटल्यानंतर जसे झोपेतून उठाव ना तसे सगळे प्रेत अहो जित्ते झाले ना माणसं, सगळे जिवंत झाले महाराज आणि सगळे जय जयकार करायला लागले. कोणाचा जय जयकार? चिमुरड्या मुक्ताईने जिवंत केले. हे 4 भावंडाचा जय जयकार करायला लागले. निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सोपानदेव महाराज की जय, मुक्ताई महाराज की जय. सगळ्यांचा जय जयकार चालू झाला महाराज. आणि मग मुक्ताईने ते जिवंत केले. पण निवृत्ती दादा म्हटले मुक्ताई तू मोठा घोटाळा केला म्हटलं. आता ते जर कधी महंत आले, ते जर महात्मे आले, ते योगीराज जर आले तर ते म्हणतील माझ्या आश्रमामध्ये येऊन हा उद्योग नेमका माझ्या कोणी केला. आता तो सगळी गडबड केली मुक्ते, आता आपल्याला लवकर जावं लागेल म्हटले. पुढे 4 भावंड पुढे आळंदीकडे गेले आणि ते आळंदीकडून प्रस्थान केलं आणि इकडे मात्र सगळीकडे चर्चा चालू झाली. महाराज काय याच्या भावंडामध्ये सामर्थ्य? अहो त्या चिमुरड्या एवढ्या मुक्ताईने नुसतं नजर टाकली तर मेली माणसं सुद्धा जिद्दी झाली. महाराज हे सामर्थ्य संतांच्या दृष्टीमध्ये महाराज, हे सामर्थ्य संतांच्या नजरेमध्ये आहे, संतांच्या कृपेमध्ये आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही महाराज. आम्ही अशा दिव्य संतांचं चरित्र आम्ही ऐकत आहोत का जे संत महाराज जर नसते तर हा देश नव्हे हे विश्व केव्हाच जळून भस्म झालं असतं. अगर संत न होते जगत में तो जल मरता संसार. अरे संत तर जगामध्ये नसते तर केव्हाच हे विश्व जळून खाक झालं असतं महाराज. संत आहेत, होते आणि राहतील म्हणून हे जग चाललंय महाराज, हे ध्यानात ठेवा. भगवंताची भक्ती कशी करावी हा मार्ग आम्हाला संतांनी दाखवलाय महाराज. आणि भक्त करण्यामध्ये सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं नामस्मरण. सर्वात महत्वाचं काय सांगितलं? नामस्मरण. नाम तुझे रे, नाम तुझे रे